नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या आजच्या लेटेस्ट भागामध्ये आणि लेटेस्ट प्रोमोमध्ये खूप मोठं टर्निंग पॉईंट मालिकेमध्ये आलेला आहे. इकडे मात्र आता तारिणीच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला आहे. कारण तारिणीवरती आता कौशिकीने जीवघेणा हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यातून तारिणीने आता स्वतःचा जीव वाचवत आता कौशिकीच्या कानाखाली मारत आता तिच्या हातात बेडा घातलेला आहे. आणि त्यासोबतच जे आणि कौशिकीमध्ये काय संबंध आहे आणि या दोघींचा युवराजचा बॉस असल्याचा काय संबंध आहे, सर्व पुराव्यासगत आता इकडे तारिणीने खूप मोठा पुरावा आणत आता इकडे कौशिकीला आणि जेला गजाआड केलेला आहे. हो प्रेक्षकांनो, या लेटेस्ट प्रोमोमध्ये खूप धमाका दाखवत आता तारिणीने कौशिकी खांडेकरला आणि इकडे जया जगदाळेला आता गजाआड केलेला आहे. आणि या दोघींचा काही ना काहीतरी गुलाबच्या बॉसशी कनेक्शन आहे, हे पुरावे आता इकडे तारिणी टीमच्या हाती लागलेला आहे. आणि या दोघींना रंगेहात पकडत आता खूप मोठा धमाका तारिणीने केलेला आहे. चला तर या लेटेस्ट प्रोमोमध्ये सविस्तर नेमकं काय दाखवण्यात आलेलं आहे हे आपण बघूया. तर इकडे मात्र आता तारिणीला कौशिकीवरती संशय आलेला असतो आणि टेक्नोची खूप उत्तम अशी कामगिरी त्याने बजावलेली असते की कौशिकीचा फोनसुद्धा आता ट्रेसिंगवर असतो आणि याबद्दल ला सुद्धा काही माहिती नसते. तेव्हा आता कौशिकवरती 99% तारिणीला आता इकडे मात्र संशय आलेला असतो. पण आता त्या संशयाचं रूप एवढं भयानक घेणार आहे की कौशिकीच्या हातून आता खूप मोठी चूक होत आता कौशिकीच्या हातात बेड्या जाणार असतात. इकडे केदार आणि तारिणी आता बाहेर आलेल्या असतात कामानिमित्त. तेवढ्यातच टेक्नोचा कॉल येतो आणि बोलतो की बॉस, मी आत्ताच तुम्हाला एक कॉल पाठवलेला आहे, तुम्ही ऐका आणि माझ्याशी लगेच संवाद साधा. त्यावर आता इकडे तारिणी तो कॉल ऐकतो आणि त्याच्यात आता कौशिकी जेशी बोलताना तारिणीला समजतं. आणि मात्र आता कौशिकी बोलतो की आज तारिणीचा जगण्याचा आखरी दिवस असणार आहे. आणि मात्र तेव्हा आता इकडे तारिणी अलर्ट होते आणि त्या दोघींनी प्लॅन केल्याप्रमाणे इकडे मात्र तारिणी आता केदारच्या गाडीवरून खाली उतरते आणि फुलं घेण्यासाठी जाते. तेव्हा मात्र आता तारिणी लगेच फुलावाल्याला सांगते की मला 3 गजरे दे आणि पाव किलो फुलं दे. तेव्हा आता तेवढ्यातच तारिणीवरती आता वॉच ठेवून एक जण असतो आणि आता चांगलं ठिकाण बघून आता चांगली ती वेळ बघून आता तारिणीवरती आता हल्ला करतो. तर इकडे आता दुसरीकडे एका 4 व्हीलरमध्ये आता एक बाई बसलेली असते आणि तारिणी कशी तळपणार, आता तिचं मरणाच्या दारातून कशी आरडाओरडा करणार, हे सर्व काही ती रागाच्या भरात आता रेकॉर्डिंग लावत असते. आणि तेवढ्यातच मात्र आता इकडे तारिणीने आता जो काही जीवघेणा हल्ला कौशिकीने एका गुंडाच्या माध्यमातून तिच्यावरती केलेला असतो, त्याला आता सडेतोड उत्तर दिलेलं असतं. आणि मात्र आता तेवढ्यातच तिथं केदार पोचतो आणि केदार पोचल्यानंतर आता त्या गुंडाला पकडतो. तेवढ्यातच तारिणीचं लक्ष आता या गुंडाशी 4 हात करताना एका बाजूला असलेल्या 4 व्हीलरकडे जातो आणि आता त्याच्यात तिला दिसतं की कोणीतरी आपला व्हिडिओ शूट करत आहे. तेवढ्यातच आता ती पळतच तिथं जाते. तर आता तारिणीला असं त्या 4 व्हीलरकडे पळत बघताना आता लगेच ते 4 व्हीलरचा काच बंद करते. पण मात्र आता जी सतत आता न्यूजमध्ये एमनेलची CEO जी सतत वॉच घालत असते ती म्हणजे कौशिकी. आता त्या वॉचवरून आता इकडे त्या वॉचवरती लक्ष जातं तारिणीचं आणि तारिणीला माहिती पडतं की 100% ही जो माझा व्हिडिओ काढत होती मी या गुंडाशी 4 हात करताना ती कौशिकीच आहे. तेव्हा आता ती केदारकडे येतं आणि बोलतं की लगेच आता टेक्नोला कॉल कर आणि सांग की याला घेऊन जा आणि यांच्याकडून माझ्यावर कोणी हल्ला करून घेतला वधून घ्या. तर तेव्हा मात्र आता फातिमा आणि इकडे नित्यानंद
आता त्या गुंडाकडून एक नाव वधवून घेतात, ते म्हणजे कौशिकी खांडेकरांचं. तर इकडे आता लगेच कौशिकी खांडेकरांकडे आता तारिणी टीम सरळ पोहोचते आणि तेव्हा आता कौशिकीला अरेस्ट करत पोलीस स्टेशनमध्ये आणतात. तेव्हा मात्र आता तारिणी लगेच कौशिकीच्या समोर जाते आणि कौशिकी बोलते की तुझी हिंमत तरी कशी झाली तारिणी, अगोदर तर तू खांडेकरांच्या घरापासून लपून ठेवलं की तू क्राईम ब्रांचची पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि आज मला तू अरेस्ट केलं, तुझी हिंमत तरी कशी झाली. तेव्हा मात्र आता लगेच ते काळं टी शर्ट घातलेला आता त्या गुंडाला, ज्याने कौशिकीने पैसे देत आता तारिणीवरती हल्ला करून घेतलेला असतो, आता त्याला समोर आणलेलं असतं आणि आता कौशिकी पूर्ण हादरून गेलेली असते आणि लगेच आता तारिणी जबरदस्त अशी तिच्या कानाखाली मारत आता तिला लगेच बेड्या घालते आणि बोलते की कौशिकी खांडेकर, आतापर्यंत तू साधी सोपी सरळ तारिणीसोबत आजपर्यंत तुझं बोलणं झालं, पण आज एक क्राईम ब्रांचची मोठी ऑफिसरसोबत तू बोलत आहे आणि मात्र आता मी लवकरच तुझ्याकडून वधवून घेणार की गुलाबसोबत तुझा संबंध आहे आणि गुलाबची बॉस तूच आहेस. तेव्हा आता तेवढ्यातच तिथं पोलीस स्टेशनमध्ये जे जे पोचते आणि जे जे बोलते की तारिणी, हे काय चाललं, तुझी हिंमत तरी कशी झाली की माझ्या माघारी तू एवढं मोठं, खूप मोठं सिक्रेट ऑपरेशन पार पाडलं आणि या कौशिकी खांडेकरावरती तुला शंका असूनही सुद्धा तू मला काहीही सांगितलं नाही. तेव्हा आता तारिणी इकडे मात्र जेजेच्या सुद्धा कानाखाली मारते आणि मात्र जे टेक्नोने कॉल रेकॉर्ड केलेला होता, या दोघांनी आपसमध्ये जे बातचीत केलेली होती आणि 10 कोटीमध्ये जे तारिणी टीमच्या सदस्याची आता इकडे जेजेने कौशिकीला आता या तारिणी टीमचे जे काही मेंबर असतात त्यांची जी ओळख आता दिलेली असते, त्याच्यासाठी 10 करोड रुपयाची लाच आता कौशिकीकडून घेतलेली असते. हे एका फोन रेकॉर्डमधून आता इकडे लगेच जेजे समोर आता सिद्ध केलेलं असतं तारिणीनं. तेव्हा मात्र आता जेजेची बोलती बंद झालेली असते आणि तिच्यावरती आता खूप मोठा गुन्हा सिद्ध झालेला असतं. तर आता इकडे तारिणीने तिच्यासुद्धा कानाखाली मारत आता तिचासुद्धा या कौशिकीशी खूप जुना संबंध आहे आणि आपल्या आईची खुनी हीच असल्याचं तिला समजलेलं आहे आणि युवराजला सोडण्याच्या मागे इकडे पद्मिनीने 4 कोटी रुपयाची लाच या जेजेला दिलेली असते, हे एका पुराव्यानिशी सिद्ध झालेलं असतं. तर इकडे आता लगेच तारिणीने आता पद्मिनीला सुद्धा अरेस्ट करण्याचा वॉरंट काढलेला असतो, कारण तिने लाच देऊन युवराजला सोडवून घेतलेलं असतं. तर अशा प्रकारे आता एका कौशिकीच्या चुकीमुळे आता तारिणी सरळ युवराजच्या बॉसपर्यंत पोचलेली आहे आणि तिच्यावरती कौशिकीने जीवघेणा हल्ला करून घेतलेला असतो. तर तिला आता सडेतोड उत्तर देत इकडे मात्र जेलमध्ये टाकलेलं असतं. पण इकडे मात्र जेव्हा कौशिकी जेलमध्ये गेलेली आहे हे दयानंद खांडेकरला समजतं, तेव्हा मात्र आता खांडेकरांच्या घरात वादळग्रस्त वारं आलेलं असतं आणि याच वारेला आता खूप मोठं शांततेत पार पडणार आहे, ते म्हणजे केदार आणि तारिणी. आणि असे जबरदस्त तारिणी मालिकेचे ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन.